हे काय बोलला? शक्ती मॅडम? शक्ती मॅडम नाही बोलायचं आता, शक्ती वहिनी बोलायचं. शक्ती वहिनी. अरे विसरलो. सॉरी. शक्ती वहिनी येतो तुम्हाला हरला होता. येस मी पण. चला शक्ती वहिनींना हळद लावूया. ब्रोची उष्टी टर्मरिक. येस. या आज हळद आहे पण हळदीचा माहोल नाही. काहीतरी करायला पाहिजे. यू आर राईट गो. हा ब्रो मग आता काय करायचं? काय करणार? आयडिया. अरे स्पीकर नाही, मोबाईल तर आहे. येस लाला चांगल्या गाण्याला. अरे शक्ती वहिनीची हळद आहे, वाजलीच पाहिजे. गुलाबाची कली बघा हल्दीन माखली, आली लाली गोऱ्या गाली उतू चालली. कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना, कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना. कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो, कुण हलकेच तार काळजाची छेडतो. कधी 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 देतो कोणी नजरेचा इशारा. कुणी हरपून देह भान त्यात गुंततो, कुणी हरपून देह भान त्यात गुंततो. गुलाबाची कली बघा हल्दीन माखली, आली लाली गोऱ्या गाली उतू चालली. माझा हळदीचा कार्यक्रम संपन्न झाला. हळद नाही रक्त येते, रक्ताचा कार्यक्रम म्हण. हो रक्ताचा. आमच्यात रक्ताचाच विधी म्हणतात. हो बरोबर आहे. तू असुर आहेस ना, तुमच्यात असाच रक्ताचा विधी करत असतील. ज्याच्यात त्याच्या प्रथा नाही का? चेटकोबाब, शक्तीच्या शृंगाराचं काय? नाही तू म्हणाला होतास ना की ती अगदी छान साज शृंगार करून पाटावर उभी राहणार आहे म्हणून. मग हो मग तसंच होणार आहे. चेटकोबा पण मग शक्तीला पण तो शृंगार शोधावा लागणार आहे का तू तिला देणार आहेस? नाही म्हणजे मला प्लॅन कळलं नाही की ती शोधणार आहे का तू तिला देणार आहेस. मी असं विचारतेय फक्त. मूर्ख आहेस तू, अति मूर्ख. अरे शक्तीला जो साज शृंगार स्वप्नात दिसला होता ना, तो घालून ती आली तर अनर्थ होईल. अनर्थ. माहितीये मला. काय म्हणालीस? नाही काही नाही. मी हे म्हणत होते की स्वप्नात दिसलेला अलंकार जर ती घालणार नाहीये तर मग नक्की कोणता साज शृंगार करणार आहे ती चेटकोबा?
नाही मी आपलं असंच विचारते चेटकोबा, मी फक्त काळजीपोटी मी विचारते, बाकी काही नाही. खूपच चौकशा आहेत तुला. नाही चौकशांचं काय आहे, मी म्हणाले ना मी काळजीपोटीच विचारते, बाकी. नको भद्रे, एवढी काळजी करू नकोस. लग्न माझं आहे ना, मग योग्य वेळी काय करायचं ना ते मी करेन. पण शक्ती माझ्याकडचा साजशृंगार परिधान करून बोहल्यावर चढेल. शक्तीला वाटत असेल की तिला स्वप्नात दिसलेला साजशृंगार परिधान करून ती माझा वध करू शकेल, पण तसं नाही होणार. मूर्ख आहे ती, मूर्ख. लग्नाआधी आणि लग्नानंतर मी सांगेन ते आणि तेच होणार. अटक मटक सटक. काय खेळ आहे नक्की यांची काहीच कळत नाहीये. पण मला दिसलेली पेटी नक्की कुठे असेल? मैत्री आई, मागाशी तुम्हाला दृष्टांत दिलास का? तुला नक्की काय सांगायचं होतं मला? आई, उद्या माझं आणि शिवाचं लग्न होणार आहे आणि लग्न व्हायच्या आधी मला तुला भेटायचंय, मला तुझ्याशी बोलायचंय. मला बाकी काहीच कळत नाहीये, पण तू मला येऊन भेट. मैत्री आई माझ्या समोर ये. अम्मा शक्ती, अयो काय झालं? अयो असं हळद लावलेलं नववधूने असं बाहेर पडायचं नसतं. चल बघू तू घरात. हो मी आलेच. तुझा मी आलेच. या पटकन. शक्ती, मैत्री आई, आलीस तू? माझ्या लेकीने मला हाक मारली आणि मी येणार नाही असं होईल का? हळदीच्या अंगाने बाहेर पडायचं नाही बाळा. हो आई, मला माहितीये, पण मला ना खूप भीती वाटते. मला काहीच कळत नाहीये आणि इथे जे काही घडतंय ते तुला माहितीये. हो, मला सगळंच माहितीये. आई, शिवा मला लग्न करण्यासाठी फोर्स करतोय, पण तो स्वतः भानावर नाहीये. वाईट शक्तींच्या कसाट्यात अडकलाय तो. त्या कसाट्यातून त्याला कसं बाहेर काढायचं मला काहीच कळत नाहीये. मला कुठला मार्ग दिसत नाहीये. शांत हो बाळा, त्यावरच उपाय सांगायला मी इथे आले. हे घे. आदिशक्ती 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 नमो नमो. सर्वशक्ती 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 नमो नमो. पृथं भगवती भगवती नमो नमो. हा कलश सांगते, हा उदक संपन्न सुवर्ण कलशच तुला साथ देईल. हा कलश अखंड रात्र हातात घेऊन आई आदिशक्तीचा मंत्राने अभिमंत्रित करायचा आहे. सूर्योदयापर्यंत आई आदिशक्तीचा जप करायचा आहे. कलश खाली ठेवायचा नाहीये. नाही, हे कशासाठी आणि काय होणार आहे? आता जे काही होईल ते या अभिमंत्रित केलेल्या पाण्यामुळेच होईल. वेळ आल्यावर तुला सगळं कळेलच बाळा. या पुढे मी अजून काहीच तुला सांगू शकत नाही, कारण ते नियतीच्या मनात नाही असं समज.
अगं शक्ती काय ग तू काय कोणाला शोधतेस आणि एवढ्या रात्रीच तू असं हळद लावलेल्या मुलीनं असं बाहेर यायचं नसतं तू आणि एक कलश घेऊन काय करतेस ते मी झाडांना पाणी घालत होते एवढ्या रात्रीचं तू झाडांना पाणी घालतेस हा ते अम्मा पण मला तेच बोलली की रात्रीचं झाडांना पाणी नसतं घालायचं म्हणून मी आताच जात होते तेवढ्यात तुम्ही आलात चला ना आज जाऊयात चल चल द्या या हो अम्मा अप्पा भद्रावती मॅडम आल्यात आले नमस्कार या मॅडम बसा ना. अहो नको राहू द्या बसा बसा थोडा उशीर झाला ना यायला आता काय आपलं सगळंच घाईघाईत ठरलं त्याच्यामुळे माझी शॉपिंग सुद्धा उशिरा झाली पण ठीक आहे आले मी तुमची हळद उरकली आहे का हो थोड्या वेळापूर्वीच झाली बघा हळद तुम्हाला लावायची होती का हो लावा ना मग नाही म्हणजे शक्तीची आंघोळ अजून झालेली नसते हा बरं झालं इंजे ना बस तुझं लग्न व्हायला नको आहे मला पण काय करणार वाह बाकी सगळी तयारी झाली आहे ना हो झाली म्हणजे कमी वेळेत जेवढी जमीन तेवढी केली ते पण खरंच आहे काय गरज होती शिवाला एवढी लग्नाची घाई करायची बरं ते सगळं जाऊ देत उद्या तुम्ही येणार आहात ना बंगल्यावर जेवण बनवायला काय अगं गंमत केली मी हा ती जमली नाही मिळत ती गोष्ट वेगळी अगं गंमत केली मी असं कसं करेन मी सांग बरं उद्याच्या कार्यक्रमाचे यजमान आहात तुम्ही असं वागेन का मी तुमच्याशी अम्मा शक्ती तुमची मानलेली मुलगी का होईना तरी सुद्धा मी तुमच्यासोबत असं वागेन का जेवण वगैरे बनवायला सांगेन तुम्हाला मी अहो काही टेन्शन घेऊ नका येता येता मी सगळी तयारी केली आहे सगळी तयारी झाली फक्त तुम्ही मुहूर्ताच्या आधी या म्हणजे झालं हो की नाही खरं तर खूप आनंद होतोय मला म्हणजे माझी मुलगी माझ्यापासून दूर गेली ह्याचं दुःख आहे मला पण आता ते दुःख अजून किती कवटाळत बसायचंय नाही का आमच्या मुलीच्या दुःखामध्ये आमच्या पुतणीचं सुख नाही विसरायचंय आम्हाला शक्ती अगं केव्हापासून बघते तो असा कलश हातात धरून बसली आहेस तू ठेव ना बाजूला हो
थोड्या वेळाने ठेवते. बरं नाही, मीच ठेवते. भद्रा मॅम, काय होत आहे? काय झालं भद्रावती मॅडम? नाही काही नाही झालं. ते मी अचानक वाकले ना, खांद्यात क्रॅम्प आला माझ्या. ठीक आहे, तुम्ही उद्या या वेळेत बंगल्यावर. म्हणजे मला आता काम आहे, मी जाते. तुम्ही या वेळेत. खूप काम आहेत बंगल्यात. येते मी, येते. विचित्रच आहे त्या. शक्ती, हा कलश कुठून आणलास? सांगते मी अप्पा, पण त्याआधी तुम्ही दरवाजा लावून घ्या. हो. शक्ती, आता सांग, तो कलश कुठून आणलास? अम्मा, हा कलश अखंड रात्र हातात ठेवून आदिशक्तीच्या मंत्राने अभिमंत्रित करायचं. हे एक प्रकारचं व्रत आहे असं समज, पण या व्रतात कुठलाही खंड पडता कामा नये. आणि या व्रतात मला कोणी डिस्टर्ब करू नये याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. ते सगळं ठीक असतं शक्ती, पण हे सगळं कशासाठी? म्हणजे हे करून काय होणार आहे? आणि हा कलश तुला दिलाय कोणी? हा कलश मला मैत्री आईने दिलाय. हो अम्मा, अगं मैत्री आई भेटली होती आता मला. तिने मला हा कलश दिलाय आणि ती मला म्हणाली की हा कलश अखंड रात्र हातात घेऊन आई आदिशक्तीचा मंत्राने अभिमंत्रित करायचा आहे. सूर्योदयापर्यंत आई आदिशक्तीचा जप करायचा आहे. कलश खाली ठेवायचा नाहीये. आता जे काही होईल ते या अभिमंत्रित केलेल्या पाण्यामुळेच होईल. उत्तम, अतिउत्तम. आयुष्यात असा योग जुळून येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. एका सुंदर, तरुण, दैवी शक्ती संपन्न असलेल्या मुलीबरोबर माझा विवाह. शक्ती बरोबर. अटक मटक सटक. काय झालं? धापा टाकतेस? काहीतरी गडबड आहे, काहीतरी मोठी गडबड आहे. त्या शक्तीचं नक्कीच काहीतरी सुरू आहे. चेटकोबा, काय ते स्पष्ट बोल. मी शक्तीच्या घरी गेले होते तेव्हा तिच्या हातात मी तो एक कलश पाहिला. त्याला मी स्पर्श करायला गेले पण मला झटका लागला. मी खरं सांगते, काहीतरी गडबड आहे आणि हे आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. धोक्याची घंटा. तुला माझ्या लग्नात घोडा घालायचा आहे. माझा आणि शक्तीचा विवाह होऊ द्यायचा नाही तुला. नाही, असं नाहीये चेटकोबा. गप्पा बस. मूर्खबाई, तुझ्या फुलथापांना बळी पडणार नाही मी. माझ्याशी खेळतेस? माझ्याशी? मूर्खबाई, तुला कळत नाहीये का? अगं, तो कलश तिच्या घरातल्या देवारातला पण असू शकतो ना. तुझ्यात मायावी शक्ती आहे आणि मायावी शक्ती आणि दैवी शक्ती हा विरुद्ध प्रवाह आहे, म्हणून तुला झटका लागला असेल. अरे माझ्यावर खरंच विश्वास ठेव असं नाहीये. तू कलश देवारातला नाहीये. तू देवारातला कलश नाहीये. विश्वास ठेव. माझा आणि शक्तीचा विवाह होणार म्हणजे होणारच.
त्यात तू विघ्न आणण्याचा प्रयत्न केलास ना तर माझ्यासारखं वाईट कोणी नसेल, लक्षात ठेव. निघ, चालतोय इथून, निघ. मी तुला सावध करण्याचा प्रयत्न केला, पण तुला माझं ऐकायचंच नाहीये. तर आता काय करणार? आता भोग आपल्या कर्मांची फळं आणि बस अटक मटक सटक करत. माझा आणि शक्तीचा विवाह, माझा आणि शक्तीचा विवाह होणार म्हणजे होणारच. अम्मा आप्पा, हा कलश अखंड रात्र हातात ठेवून आदिशक्तीच्या मंत्रांनी मला अभिमंत्रित करायचंय. आणि या व्रतात कुठलाही खंड पडता कामा नये. या व्रतासाठी मला अखंड रात्र इथेच बसावं लागेल. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. शिवाचा फोन. बोल शिवा, इतक्या रात्री फोन केलास, काही काम होतं का? अरे अम्मा, तुम्ही शक्ती कुठे आहे? जरा देता का तिला? आपल्याला जरा बोलायचं होतं. शक्ती झोपली आहे रे. तुझं काही काम असतं तर मला सांग. हा नाही, काम नाही, फक्त 2 मिनिटं जरा बोलायचं होतं. आता उद्या लग्न होतच आहे ना तुमचं, मग बोला की आयुष्यभर. हा ते तर आहेच, पण 1 मिनिट फक्त जरा बोललो असतो तर. नाही शक्य, झोपली असते ती. कसं उठवू तिला? आता नाही उठवू शकत. उद्या बोला ना तुम्ही. 1 मिनिट नाही, अर्धा मिनिट तरी जरा बोलू द्या ना प्लीज. बरं चला, बोलत नाही पण बघू तरी त्या निदान. शिवा, तू खूप हट्टी असतोस. मला आई समान मानतोस ना, मग माझं ऐकणार नाहीस तू? हे बघ, आमच्या मध्ये ना लग्नाच्या आधी नवरा नवरी एकमेकांचं तोंडही बघत नाही, की त्यांना भेटतही नाही, बोलतही नाही. आमची प्रथा असते बघ, आणि तू आमची प्रथा मोडायला चाललायस. ते प्रथा बिथा नाही मोडायची. ठीक आहे, आता तुम्ही आईच्या हक्काने असं एवढं दम देत असाल तर मग ऐकायला तर पाहिजेच ना. बरं, काय झाली का सगळी तयारी झाली? काय मदत बिदत लागणार असेल तर बिंदास सांगा आपल्याला. हो, सगळी तयारी झाली असते. हे बघ, उद्या भेटू आपण मांडवात, तिथेच बोलू.